कैलास पोरजे यांचा संघ धानसर संघ सलामीची जोडी आपण बघू शकाल. स्ट्राइक एंडला फलंदाज स्वप्नील म्हात्रे आणि नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज मयूर ठाकूर. स्वतः संघनायक आहेत मयूर ठाकूर. तर स्ट्राइक एंडला फलंदाज स्वप्नील म्हात्रे आणि गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज कैलास पोरजी. तत्पूर्वी आज आपण बघतोय ज्या खेळाडूंचा वाढदिवस आहे त्यांनाही आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. आपण बघतोय समीर भोईर देवीचा पाडा ज्यांचा आज वाढदिवस आहे. त्यानंतर सूरज म्हात्रे घेसर यांचा आज वाढदिवस आहे. त्यानंतर अमित केने सोनारपाडा यांचाही आज वाढदिवस आहे. या तीन खेळाडूंना T20 ग्रुपच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वळू आपण मैदानाकडे. सामना सुरू होतोय. आजच्या रात्रीतला दुसरा सामना. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज कैलास पोरजी. पहिला चेंडू होता. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॉवल होतं शॉर्ट कव्हर रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त सिंगल असं वाटलं होतं मात्र अजून एक धाव मिळते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावांनी स्वप्नील म्हात्रे आपलं खातं उघडतोय. संघाचं खातं उघडतोय. आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना आपण बघतोय. वसार संघ मात्र या स्पर्धेतनं बाहेर जातोय. खाडी संघ एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीत दाखल होते तो म्हणजे गावदेवी क्रिकेट संघ खाडी संघ. अप्रतिम कामगिरी केली होती. अष्टपैलू कामगिरी आपण बघितली. खेळाडू आपण बघितले तर विशाल म्हात्रे फलंदाजी करत असताना 25 धावा केल्या आणि गोलंदाजी करत असताना आपण विचार केला तर 2 षटकं टाकली, 14 धावा दिल्या, मात्र एकही गडी बाद केलं नाही. मात्र चांगली गोलंदाजी दाखवली मैदानामध्ये आणि वसार सारख्या बलाढ्य संघाला या स्पर्धेतनं बाहेर जावं लागलं. त्यानंतर पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल जय गणेश घारिवली वर्सेस असदे आणि त्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल अगस्त विपक्ष जुने डोंबिवली. अशा 8 संघ या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवतील. या 8 संघांमधनं एकच संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. या सामन्यासाठी पंच आपण बघतोय प्रशांत म्हात्रे आणि स्क्वेलेकचे पंच आहेत मयूर दातीलकर. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला होता फर्स्ट स्लिप मध्ये. मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. गोलंदाज कैलास पोरजे आपण बघतोय जे T20 ग्रुपचे सदस्य सुद्धा आहेत. सातत्याने या मैदानामध्ये पंचांच्या भूमिकेत सुद्धा असतात. आज मात्र त्यांचा संघ इथे परफॉर्मन्स देतोय मैदानामध्ये. पहिलं षटक मार्गस्थ असताना स्ट्राइकरला फलंदाज स्वप्नील म्हात्रे. स्वप्नील म्हात्रे टेनिस विश्वातील खूप मोठं नाव. चेंडूला भिरकावून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधनं. क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी. या सामन्यामधला पहिला चौकार येतो फलंदाज स्वप्नील म्हात्रेच्या बॅट मधनं. तर गोलंदाजीसाठी सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावरती कैलास पोरजी. राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका. चेंडू भिरकावून दिलाय मिडॉनच्या डोक्यावरनं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली तो चेंडू उचलतो फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा मिळतात फलंदाज स्वप्नील म्हात्रेला. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. धावपलकर धावत आहेत त्या 8 धावा. स्वप्नील म्हात्रे वैयक्तिक 8 धावांवरती खेळतोय. आठ धावा आपण बघू शकाल धावपलकावरती. मात्र कट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गोलंदाज कैलास पोरजी एक अनुभवी खेळाडू आपण बघतोय या धानसर संघाचा. तर स्ट्रायकरला फलंदाज स्वप्नील म्हात्रे. पॉवर प्ले मधला P1 मधला शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय डीप मिडवे क्षेत्रामधनं. चेंडूची फील्ड करेल मात्र चेंडू सीमा पार जातोय. दुसरा चौकार स्वप्नील म्हात्रेच्या बॅट मधनं. षटक समाप्त. गणपती देवा तूच मला हवा. तुझ्या संग भावास वाटतंय मला हो वाटतंय मला. एक वर्षाहून पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला. एक वर्षाहून पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला. गणपती देवा तूच मला हवा. तुझ्या संग भावास वाटतंय मला हो वाटतंय मला. एक वर्षाहून पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला.
थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करता येतं म्हणजे कैलास राकेश किशोर फोरजी थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत गोलंदाज राकेश फोरजी मानपाडा एंड कडनं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन पॉवर प्लेचं राकेश फोरजी गोलंदाजीसाठी सज्ज होते स्ट्रायकिंगला फलंदाज मयूर ठाकूर वीस मात्र लाईन बघावी लागेल लाईन चुकीची लेग स्टंपच्या बाहेर जाण्याचे डोपनच वाईट चिंगवर अवांतरिक धाव मिळते ती पडले संघाला पडले संघ धावसंख्या एकने वरती धावपाल धावा आहेत त्या 13 धावा 13 धावा आपण बघू शकाल धावपाल करते आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना यावेळेस मात्र अपील केला जातोय फलंदाज बाद होतोय ते पहिला झटका बरतोय मयूर ठाकूरच्या स्वरूपात पडले संघाला तेरा धावा आपण बघतोय धावपल करते आणि पहिला गडी बाद होतोय 13 या धावसंख्येवरती पडले संघाचा तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज येतोय मैदानामध्ये सागर पाटील यावेळेस मात्र चेंडू टॅप केलं होतं चेंडू ड्रॉ शॉर्ट पॉइंट रिचन मध्ये फक्त सिंगल एका धावेने आपलं खातं उघडतोय फलंदाज सागर पाटील आणि संघाची धावसंख्या एक बाद 14 धावा आपण बघू शकाल धावपल करती दुसरं षटक पॉवर प्लेचा मार्गस्थ असताना गोलंदाज राकेश फोरजीचा वापर केला जातोय थोडस इंजर्ड आहे हा गोलंदाज आपण बघतोय राकेश फोरजी मात्र आपल्या संघ आणि गावासाठी मैदानात उतरलं मिळेल यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हलतोय मिड ऑन रिजन मधनं लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली ते चेंडू उचलतो फेकी करतोय मात्र 2 धावा इथे मिळत आहेत दोन्ही धावसंख्या वाढती धावपल धावतात त्या 16 धावा एक बाद 16 धावसंख्या आपण बघू शकाल धावपलकावरती पडले संघाची तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय धानसर संघ आजच्या दिवसातील दुसरा सामना खाडी संघाने एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय तीन चेंडू आलेले आहेत यावेळेस मात्र हलक्या तरी घेऊन करतोय चेंडू ट्रॅव्हलतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय चेंडू उचलतो पैकी करतोय स्वप्नील मात्रे वेगाने 2 धावा पूर्ण करतोय दोन्ही धावसंख्या वाढते धावपल धावत आहेत त्या 18 धावा धावपलकावरती दुसऱ्या षटकाचा विचार केला आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत धावपलका धावा त्या 18 म्हणजे पॉवर प्ले मध्ये अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि स्ट्रायकरला फलंदाज एक स्वप्नील मात्रे एक चांगला फलंदाज या पडले संघाचा यावेळेस मात्र कुटप्प्याचा चेंडू होता चेंडू भिरकावून दिलाय डिप्स फेअरलेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय चेंडू उचलतो फेकी करतोय 2 धावा दोन्ही धावसंख्या वाढते धावपलका धावा होतात त्या 20 धावा 1 बाद 20 अशी सुरुवात 1 टू गो अजून एक चेंडू शिल्लक आहे 20 धावा आपण बघू शकाल धावपलकावरती दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज राकेश फोरजीचा वापर केला जातोय या दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलक्या तर घेऊन करतोय चेंडू ट्रॅव्हलतोय आता मात्र फक्त सिंगल कारण की क्षेत्ररक्षक होते कैलास फोरजी त्यामुळे स्वप्नील मात्रेने कोणती जोखीम उचलली नाही षटक समाप्त होतोय 2 षटकाचा खेळ संपतोय धावपलकर धावा त्या पडल्या संघाच्या एक गडी बाद 21 धावा 10.50 च्या सरासरीने धावा कुठल्या 2 षटकामध्ये फलंदाजी करत असताना पडले संघाने डीजे DJ Ganesh. जो बागेचा
डीजे मास्टर डान्सर्स बघा 3 षटकानंतर ड्रिंक्स ऍक्टिव्ह मैदान इथे कैलास पोरजी जर आपल्या खेळूना नक्कीच जाता मात्र ड्रिंक्स ऍक्टिव्ह येणार नाही मैदानात कारण की 2 षटकातच पाण्याची व्यवस्था केली त्यामुळे आता ड्रिंक्स ऍक्टिव्ह सुद्धा मैदान येणार नाहीये 25 मिनिटाचा अवधी असेल डान्सर संघ आपल्याकडे आणि 5 षटक आपल्या टाकायचे 2 षटकाचा विचार केला आपण तर 21 धावा आपण बघू शकाल धापलकावरती 21 धावा धापलकावरती तर स्वप्नील मात्र वैयक्तिक 21 धावांवरती खेळतोय मैदानामध्ये 10 चेंडूमध्ये 19 धावा आतापर्यंत कुठल्या मात्र आता संघनायक मयूर ठाकूर शून्यावरती बाद झाला आणि मयूर ठाकूरकडे सातत्याने प्रेक्षकांना पडले संघाच्या अपेक्षा असतात मात्र तो मयूर ठाकूर शून्यावरती बाद झाला मात्र स्वप्नील मात्रे नावाचा वादळ अजूनही मैदानामध्ये जो वैयक्तिक 19 धावांवरती फलंदाजी करतोय 2 पंच काहीतरी बातचीत करतायत तिसरं षटक मिळतो गोलंदाज सहयोग 4G वैयक्तिक पहिलं बस संघाचं तिसरं षटक सहयोग 4G गोलंदाजीसाठी सज्ज होते वैयक्तिक पहिलं बस संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय धापलकर धावा आहेत त्या 21 धावा स्ट्राइक एंड फलंदाज स्वप्नील म्हात्रे सहयोग राईट मोर्दू विकेट मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये गोलंदाज सहयोग रायटम ओव्हर द विकेट यावेळी मात्र स्वप्नील म्हात्रेचा कट करण्याचा प्रयत्न अपील केलं ते बघा उशिरा अपील केलंय अजून एक डॉट चेंडूची समाप्ती डॉट चेंडू सहयोगने आतापर्यंत 2 चेंडू डॉट टाकलेत या सामन्यासाठी पंच आपण बघतोय प्रशांत म्हात्रे आणि स्कोरचे पंच मयूर दातेलकर गोलंदाज सहयोग राईट मोर द विकेट यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक आहे सहयोग कोणती चूक करत नाहीये दुसरा झटका बसतोय पडले संघाला स्वप्नील म्हात्रेच्या स्वरूपात धन्यवाद डीजे मास्टर याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती आमचे मान्यवर उसरगरचे कांती पाटील साहेबांचं आगमन होतं त्यानंतर नामदेव बेडेकर यांचे आगमन होते आमच्या व्यासपीठावरती आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून 21 धावा आपण बघू शकाल धावपलकावरती तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सहयोग यावेळेस मात्र मोठा फटका सागर पाटीलच्या बॅट मधनं डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी गुड शॉट बघा 2 चेंडू डॉट गेले होते तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला आणि चौथ्या चेंडूवरती षटकार संख्या 27 यावेळी मात्र चेंडू अमेरिकाहून दिलंय कव्हर पॉइंट रिजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमा पार 4 धावांसाठी गुड शॉट एक षटकार आणि एक चौकार धावसंख्या वाढते बघा स्वप्नील म्हात्रे बाद झाले मात्र सागर पाटीलच्या बॅट मध्ये 2 चेंडूमध्ये 10 धावा येतात आणि धावसंख्येला आकार येतोय धावसंख्या 31 धावा धावपलकावरती सहयोग यावेळी मात्र क्रॉस लाईन घेऊन काढतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय रिफाईन लेग रिजन मधनं
चेंडू पाहता पाहता सीमा पलीकडं 4 धावांसाठी गुड शॉट. षटक समाप्त होतोय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा आहेत त्या 35 पडले संघाच्या. 2 गडी बाद 35 अशी धावसंख्या. बघा सहयोगने 3 चेंडू डॉट टाकले होते, मात्र त्या सहयोगने 3 चेंडू मध्ये 14 धावा खर्च केल्या. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट असा खेळ आहे की कोणत्याही बाजूला सामना कधी जिंकू शकतो. प्रत्येक क्षणाला चित्र बदलत असतं क्रिकेटमध्ये. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. 3 षटकाचा खेळ संपतो. धावपलकावर धावा आहेत त्या 35 धावा. 4थं षटक घेऊन गोलंदाज राकेश बोरजी. वैयक्तिक दुसरं व संघाचं 4थं षटक. 35 धावा आपण बघू शकाल धावपलकावरती. यावेळेस मात्र हलक्यात खेळायचा प्रयत्न. फलंदाज बाद होते पॉइंट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये. क्षेत्ररक्षक होते धन्यवाद मास्टर. कैलास राजाराम म्हात्रे यांच्याकडनं सागर पाटीलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं इथे. नक्कीच सामना संपल्यानंतर आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. तिसरा गडी बाद होते. नवीन फलंदाज राकेश कुंभारकर होते मैदानात. राकेश कुंभार होते मैदानामध्ये. गडी बाद झाले ते तिसरा फलंदाज बाद होते तेजस म्हात्रेच्या स्वरूपात. 35 या धावसंख्येती आणि 5व्या क्रमांकावरती फलंदाज राकेश कुंभार. तो 9 सेकंड फलंदाज सागर पाटील. तो गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज राकेश बोरजी. मानपाडा एंडकडनं राईटम ओव्हर द विकेट मारा. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न, मात्र लेक्शमच्या बाहेर जाणार चेंडू पंच वाईटची खून करतायत. अवांतरिक धाव देते पडलेस संघाला. पडलेस संघाची धावसंख्या वाढते. धावपलक धावत आहेत त्या 3 गडी बाद 36 धावा. 4थं षटक मार्गस्थ असताना 36 धावा आपण बघू शकाल. 36 धावा आपण बघू शकाल. 50 ते 55 धावा कुठाव्या लागतील पडलेस संघाला. कारण की स्वप्नील म्हात्रे सारखा गोलंदाज या संघामध्ये, त्यानंतर जप्पेस सारखा एक गोलंदाज आहे, त्यानंतर राकेश कुंभारला आपण बघू शकाल. असे चांगले गोलंदाजाचा भरणा असणारा संघ आहे पडलेस संघ. यावेळेस मात्र गती परिवर्तन. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे ती 36 धावा धावपलकावरती. 4थं षटक मार्गस्थ असताना 36 धावा आपण बघू शकाल धावपलकावरती. यानंतर सामना असेल जय गणेश घारिवली वर्सेस आजे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी आमच्या व्यासपीठावरती नाणेफेकीसाठी यायचंय. 36 धावा आपण बघू शकाल. 4थं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत गोलंदाज राकेश पोरजीने चांगली गोलंदाजी दाखवली आहे. कारण की तेजस म्हात्रे सारख्या फलंदाला बॅक टू पॅव्हलियन पाठवला. एक चांगला आणि डावखुऱ्याचा फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. मात्र तो फलंदाजाला कैला राकेश पोरजीने बाद केलंय. यावेळेस मात्र चेंडूला टॅप केला होता. फक्त सिंगल घेण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. बघा राकेश कुंभार पूर्णपणे दबाव दिसतोय म्हणून राकेश कुंभार वरती. जो राकेश कुंभार 5व्या क्रमांकावरती फलंदाज आलाय मी म्हणेल, मात्र थोडासा दबाव दिसतोय या फलंदाजावरती.
वीस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट चिकून करतात म्हणजे 1+1 2 धावा मिळतील त्या पडले संघाला. दोन्ही धावसंख्या वाढते. धावफलकावर धावा देत त्या 38 धावा आपण बघू शकाल. चौथी षटक मार्गस्थ असताना 38 धावा आपण बघू शकाल धावफलकावरती. चला घारिवली संघाचे संघनायक आणि आजचे संघाचे संघनायक जास्त विलंब करू नका. लगेच नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती यायचे. वीस मात्र पुन्हा क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न. इष्टेक्षक सुद्धा बीट होत आहेत. मात्र पॅकिंग चांगली होते. मात्र बघूया पंच लेगबाईची खून करतायत. वाईट चेंडू आहे. नक्कीच पंचांनी आम्हाला लेगबाईचा इशारा केला होता. मात्र वाईट चेंडू आहे. 1+1 2 धावा मिळतील. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये फक्त सिंगल. धावफलकावर धावा 1 ने भरती. धावफलकावर धावा होत त्या 41 धावा आपण बघतोय पडले संघाच्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना 41 धावा धावफलक होती. नाणेफेकीचा कॉल जिंकला होता धानसर संघाने. यावेळी मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावफलकावर धावा आहेत त्या 41. जर या षटकाचा विचार केला तर मी तर म्हणेल राकेश पोरजीने चांगली गोलंदाजी केली. मात्र 3 चेंडू सुळे टाकलेत. मात्र बॅटने जास्त धावा दिल्या नाही. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मधनं कोणताही क्षेत्ररक्षण तिथे नाहीये. चेंडू पाहता पाहता सीमा पलीकडं 4 धावांसाठी षटक समाप्त होतोय. 4 षटकाचा खेळ संपतोय आणि पडले संघाच्या 45 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती. धन्यवाद डीजे मास्टर. 4 षटकांचा खेळ संपतो आणि पडले संघाच्या 3 गडी बाद 45 धावा धावफलकावरती. चला घारिवली संघाचे संघनायक आणि आजचे संघाचे संघनायक आपल्याला शेवटचा कॉल असेल. आपण लगेच नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती यायचे. 45 धावा आपण बघू शकाल धावफलकावरती. शेवटचं षटक मिळतो गोलंदाज. गोलंदाज डोनाल्ड पोर्जी. वैयक्तिक पहिलं बस संघाचं शेवटचं षटक. आपण एक इंटरनॅशनल केला तर आपण ॲलन डोनाल्ड आपण बघितलं. एक जबरदस्त आणि वेगवान गोलंदाज दक्षिण आफ्रिका संघामध्ये. मात्र हा डोनाल्ड पोर्जी धानसर संघामध्ये. मात्र ऑप्शनच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू. पंच प्रशांत मात्रे आम्हाला वाईट जिंकून करतायत. 1 ने धावसंख्या वाढते. धावफलकावर धावा आहेत त्या 46 धावा. या स्पर्धेचा आपण विचार केला 4 दिवसांचा तर 2 हॅट्रिक 1 मेडल षटक. त्यानंतर एकही अर्धशतक नाहीये. मात्र सर्वाधिक धावा आहेत त्या प्रशांत मात्रेच्या ज्याने वैयक्तिक 46 धावा कुठल्या होत्या. बघा धानसर संघ आपण जास्त वेळ घेऊ नका. 25 मिनिटाचा अवधी असेल आपल्याला आणि 25 मिनिटाच्या अवधीत आपल्याला 5 षटक टाकायचे आहेत. डोनाल्ड पुन्हा एकदा लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची आहे. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू. पुन्हा एकदा पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 1 ने वाढती. धावफलक धावा होतात त्या 47 धावा. यावेळी मात्र मोठा फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये. मात्र सहयोग झेल खाली येतोय. सहयोग कोणती चूक करत नाहीये. फलंदाज इथे बाद होतोय. राकेश कुमार बॅक टू पॅव्हेलियन. 4था गडी बाद होतोय 47 या धावसंख्येवरती पडले संघाचा.
नवीन फलंदाज हर्षद पाटील येतोय मैदानामध्ये. 47 धावा धावपलकावरती आहेत आणि शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाज डोनाल्ड पोर्जीचा वापर केला जातोय. शेवटच्या षटकामध्ये आपण बघतोय डोनाल्ड पोर्जी ज्यांनी 2 चेंडू स्वे टाकले होते, मात्र राकेश कुमारला बॅक टू पॅव्हलियन पडले. मात्र सेकंड फलंदाज सागर पाटील. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप कव्हर रिजन मधनं. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जातोय. 4 धावांसाठी गुड शॉट. चारने धावसंख्या वाढते. 50 कंप्लीट. 51 धावा धावपलकावरती पडले संघाच्या आजच्या दिवसातील दुसऱ्या 50 धावा पूर्ण होत आहेत. यावेळेस मात्र मोठा फटका मात्र सागरचा मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डोनाल्ड गोलंदाजीच्या फॉलो थ्रू मध्ये कोणतीच चूक करत नाहीये आणि सागर पाटील बॅक टू पॅव्हलियन. 51 या धावसंख्येवरती अजून एक झटका बसतोय तो म्हणजे पडले संघाला. धन्यवाद डीजे मास्टर. नवीन फलंदाज दिनेश पाटील येतोय मैदानामध्ये. सागर वैयक्तिक 16 धावांवरती बाद होतोय. तर संघाची धावसंख्या पडले संघाची 5 गडी बाद. 51 धावा. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. तीन चेंडू अजूनही शेवटचे शिल्लक आहेत. मात्र सेकंड फलंदाज हर्षद पाटील तर नॉन सेकंड फलंदाज दिनेश पाटील. गोलंदाज डोनाल्ड पोर्जी. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर धावसंख्या ती 51 धावा. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 51 धावा कुठल्यात आतापर्यंत पडले संघाने प्रथम फलंदाजी करत असताना. यानंतर सामना असेल जय गणेश घारेवली वर्सेस असदे. यावेळेस मात्र फलंदाज इथे बाद होतोय. हर्षद 6वा गडी बाद होतोय 51 या धावसंख्येवरती. एक चेंडू शिल्लक आहे. धावपलकार धावा आहेत 51. मात्र सागर बाद झाल्यानंतर 3 चेंडू डॉट घेत नवीन फलंदाज सिद्धांत म्हात्रे. नॉन सेकंडला तर सेकंडला फलंदाज दिनेश पाटील. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न पंच वाईट चुकून करतायत. मात्र अजून एक फलंदाज बाद होतोय. पडले फलंदाज बाद होते ते. धावसंख्या 1 ने वाढते. धावपलकर धावत आहेत त्या 52. 7वा फलंदाज बाद होते. 52 या धावसंख्येतील नवीन फलंदाज मैदानात येतो ऋतिक कुंभार. 9व्या क्रमांकावरती फलंदाज ऋतिक कुंभार येतोय. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. सेकंडला फलंदाज आहे दिनेश पाटील. कोण विसरेल दिनेश पाटीलला. याच मैदानामध्ये एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना षटकार मारला होता. यावेळेस मात्र मोठा फटका मात्र मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत उचलतो चेंडू तोपर्यंत 2 धावा. षटक समाप्त होतोय. 5 षटकांचा खेळ संपतोय आणि धावपलकार धावा आहेत त्या प्रथम फलंदाजी करत असताना पडले संघाच्या 54 धावा. धानसर संघासमोर 55 धावांचं मापक असं आव्हान ठेवले 5 षटकामध्ये. 11च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील या धानसर संघाला. जर पडले संघाचा विचार केला आपण तर पडले संघाने 7 गडी बाद 54 धावा कुठल्या आहेत आणि 55 धावांचं मापक असं आव्हान ठेवलं ते म्हणजे कैलास फोर्जीचा संघ. किशोर फोर्जीला आपण बघू शकाल. एक जबरदस्त खेळाडू धानसर संघाचा. चला घारेली संघाचे संघनायक यायचे आमच्या व्यासपीठावरती आणि आजच्या संघाचे संघनायक
मी आमच्या व्यासपीठावरती पडलेगावचे समाजसेवक गोपीनाथ खरबे साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. आजच्या रात्रीतला तिसरा सामना असेल जय गणेश घारिवली वर्सेस आजदे. या सामन्याची नाणेफेक करतील गोपीनाथ खरबे साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक करतोय आमच्या व्यासपीठावरती. 55 धावांचा मापक असं आव्हान ठेवले म्हणजे पडले संघाने 11च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत. या धानसर संघाला धानसर संघ आपण बघतोय रायगड मधला एक चांगला संघ आहे. मात्र त्यांच्या समोर ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याने हाहाकार माजवला असा संघ आहे तो म्हणजे आदर्श क्रिकेट संघ पडले. पुन्हा एकदा आम्ही राकेश म्हात्रे प्रतिष्ठानचा आभार मानतो ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला पाण्याची व्यवस्था करून दिली. घारिवली संघ टॉस विन आहे. जय गणेश घारिवली संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. नक्कीच आम्हाला निर्णयाची अपेक्षा असतील. संघनायक होते हरेश पाटील. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय बघायचा निर्णयाची अपेक्षा असेल. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय घारिवली संघाने. नक्कीच निर्णयाची अपेक्षा असेल अजूनही कारण की यस नाणेफेकी जिंकली आणि बघूया आपला निर्णय काय घेत आहेत. तर 55 धावांचं लक्ष आहे धानसर संघासमोर. सामना जेव्हा सुरू होईल याचं प्रत्यक्ष धावतोय. ऐकूया आमचे सहकारी समालोचक ओमकार शेट्टे यांना. थँक्यू नितीन कान. आलेल्या तमाम लाडक्या रसिकांचं T20 ग्रामीण चषकाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतोय. स्पर्धा तुम्ही पाहताय T20 ग्रामीण चषक. आज या स्पर्धेची चौथी रात्र आणि चौथ्या रात्रीतला हा पहिल्या फेरीतला तिसरा सामना प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो म्हणजे जय गणेश धानसर वर्सेस सामना तुम्ही पाहताय आदर्श पडलेगाव. या दोन संघाच्या माध्यमातून नाणेफेकी जिंकली होती ती म्हणजे आदर्श पडलेगाव संघासमोर फाईट देत असताना जय गणेश धानसर या संघानं आणि नाणेफेकी जिंकल्यानंतर पडले संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि तब्बल या ठिकाणी पडलेगाव संघानं धावा सेट केले. धावफलकावरती 54 7 फलंदाजांना गमावत असताना आणि 55 धावेचं एक मोठं लक्ष या ठिकाणी धानसर सारख्या बलाढ्य संघासमोर सेट केलंय. स्वप्नील म्हात्रे, हर्षल, मयूर, तेजस, सागर पाटील यांसारख्या मातब्दार फलंदाजांच्या माध्यमातून 55 धावेचं स्वप्न चेस करण्यासाठी मनी जिंकण्याची उदंड कल्पना आणि आशा बाळगून या ठिकाणी सलामीची जोडी ती आहे. जय गणेश धानसर संघाच्या माध्यमातून सेकंड वरती तुम्ही पाहू शकाल किशोर पोरजी ते त्याला साथ देतील. मैदानावरती राकेश पोरजी उर्फ गोट्या ही सलामीची जोडी मैदानी तुम्ही पाहू शकाल. धानसर संघाच्या बाजूनं ताकद आहे मी फलंदाज राकेश आणि कैलास मध्ये कित्येक वेळा धानसर संघाच्या बाजूनं कित्येक विक्रम कित्येक इतिहास या दोन सलामीच्या फलंदाजांनी रचलेत आणि रायगड जिल्ह्याचा विचार केला तर टेनिस विश्वातील एक आक्रमक जोडी म्हणून या दोन फलंदाजांकडे पाहिलं जातं आणि ती सलामीची जोडी मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल. धानसर संघाच्या बाजूनं तर पावपलीचं पहिलं षटक पडले संघाच्या माध्यमातून पडले संघातील मास्टर ब्रेन स्वप्नील म्हात्रेचा वापर या ठिकाणी केला जातोय. स्वप्नीलला फलंदाजी सुद्धा खूप चांगली केली होती आणि त्या स्वप्नीलचा वापर पावपलीच्या पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी केला जातोय आदर्श पडलेगाव संघाच्या माध्यमातून. आलेल्या सर्व लाडक्या रसिकांच्या वतीनं दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. पहिला चेंडू कैलाससाठी. चेंडू पडल्यानंतर काहीसा स्लोवर झाला. पडल्यानंतर चेंडू काहीसा आतमध्ये येतोय आणि बीट होत आहेत त्या ठिकाणी किशोर पोरजी कैलास पोरजी यांचे छोटे बंधुराज तुम्ही सायकल मध्ये पाहू शकाल. या स्पर्धेसाठी T20 ग्रुपचे जे आमचे सदस्य आहेत धानसर संघातील एक नामांकित खेळाडू कैलास पोरजी त्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठं यश या स्पर्धेला लाभलंय आणि त्यांचा संघ आज या मैदानावरती फाईट देतोय या आदर्श पडलेगाव या संघाला. सुरुवात खूप चांगली होतीये स्वप्नीलच्या माध्यमातून. सध्याच्या स्थितीला स्वप्नील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून खूप इन्फॉर्म मध्ये पडले संघाच्या बाजूनं ओव्हर द विकेट. हा चेंडू फ्रंट फुटला आले अप्रतिम ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक नाही आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं चेंडू फरार होतोय सीमा पार. पहिला दमदार चौकार फलंदाजाच्या बाडमधनं. आणि या 4 धावेनं या ठिकाणी अकाउंट ओपन होतोय ते म्हणजे जय गणेश धानसर या संघाचं 55 धावेचा पाठलाग करत असताना 11ची सरासरी प्रति षटकामागे बनवायची आहे. पहिल्या चेंडूवरती वर्चस्व गाजवलं गोलंदाजानं आणि या चेंडूवरती अत्यंत ताकद दाखवतोय मैदानावरती फलंदाज किशोर पोरजी. हेच क्रिकेट आहे सुखदुःखांनी भरलेलं आणि चढाव आणि उतार या दोन गोष्टींनी भरलेलं क्रिकेट आलेल्या तमाम प्रेक्षक वर्गाला या ठिकाणी अनुभवायला मिळतंय की चेंडू हरवलाय नवीन चेंडू दिला जाईल
धनसर संघाच्या संघनायकांना या ठिकाणी चेंडू चेक करायचा आहे. आयोजकांना मी विनंती करतोय, चेंडू तुम्ही स्वयंसेवक तैनात ठेवायचे आहेत, जेणेकरून प्रत्येक संघाला या ठिकाणी चांगली संधी धावा चेस करत असताना मिळेल. या गोष्टीचा सुद्धा विचार आयोजकांनी करायचा आहे. ज्यावेळी नितीन काळन नवीन चेंडू मैदानावरती येतो त्यावेळी धावा रोखताना मी पाहिल्या, मग त्या ठिकाणी फक्त 2 चेंडू कंप्लीट झालेत, त्यामुळे जास्त काही महागडे पडणार नाही. या ठिकाणी जय गणेश धानसर या संघाला एक चौकार आलाय. कैलासच्या बॅटमधनं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंगॉनला, एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये तुम्ही पाहू शकाल. मिड विकेटला मयूर ठाकूर कॅप्टन ऑफ द टीम, त्या मयूर ठाकूरला तुम्ही पाहू शकाल डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. त्या 38 सेकंदचा विचार केला. एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ, एक शॉट लॉंग ऑफ, शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट कव्हर, बॅकफुट पॉइंट आणि थर्ड मॅन. हा चेंडू फ्रंट फुटला आले इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडूला खेळायचं होतं. हर्षल चेंडूला जज करतोय. यस आय विल टेक, मी घेऊ शकेल हा झेल, हे दाखवून दिलाय. आत्मविश्वास त्या ठिकाणी दाखवला हर्षल पाटीलला. अप्रतिम झेल आणि एक मोठा फलंदाज मध्ये बाहेर होतोय. किशोर पोरजी या नामांकित फलंदाजाच्या पारीचा अंत झालाय 4 या धावेवरती. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज येतो ऍज द वन डाऊन प्लेअर डोनाल्ड पोर्ची. धानसर सारख्या बलाढ्य संघामध्ये खूप कमी वयामध्ये ज्या डोनाल्ड आपलं स्थान निर्माण केलं एक अष्टपैलू खेळाडू म्हणून, त्या डोनाल्डला 3ऱ्या क्रमांकावरती तुम्ही इथं पाहू शकाल. डोनाल्ड आणि राकेश कडनं तमत अपेक्षा बाळगेल. या ठिकाणी जय गणेश धानसर संघातील विश्वसनीय फलंदाज स्वस्तात बाद झालेत. यश मिळत आहे मैदानावरती. गोलंदाज स्वप्नील सज्ज होतोय. हा चेंडू राकेश साठी, राकेश बॅकफुटला आले. फुटवर्कचा वापर करत असताना चेंडूला एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळायचं होतं. पॉवर प्लेचा वापर करायचा होता फलंदाजाला. मध्ये गोलंदाज खूप हुशार आहे. सातत्यानं व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत गोलंदाजीच्या क्षेत्रामध्ये. गोलंदाज स्वप्नील म्हात्रेच्या माध्यमातून. स्वप्नील क्रिकेटमध्ये एक मुरलेला खेळाडू आहे, अनुभव चांगला आहे स्वप्नीलकडे आणि तो स्वप्नील स्वतःचा अनुभव पणाला लावतोय पडले संघाच्या बाजूनं. हा चेंडू फुल टॉस, बॅक टू बॉलर ड्राईव्ह, अप्रतिम फटका, चेंडू सीमा पार, चौकार राकेश पोर्जीच्या बॅटमधनं. थँक्यू डीसी. आणि या चौकारानं धावसंख्या पुढे सरकतीये. धावफलकावरती धावा येत आहेत. 2 चौकाराच्या मदतीनं 8. आतापर्यंत स्वप्नीलचा विचार केला, मी मला चांगली कामगिरी केली आहे स्वप्नीलला, कारण किशोर सारख्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय. आणि आतापर्यंत 5 चेंडूवरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 8 धावा या ठिकाणी खर्च केलेत. हा चेंडू स्वप्नीलचा P1चा अंतिम चेंडू. चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन, व्हेरिएशन तुम्ही पाहू शकाल, टॅलेंट पाहू शकाल स्वप्नील म्हात्रेचं. पण स्वप्नील म्हात्रेला माहिती होतं फलंदाज पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात. अशा क्षणाला हा 5वा चेंडू फेकला गेला आणि फक्त सिंगल या चेंडूवरती येते. आणि सिंगलच्या मदतीनं पॉवर प्लेच्या एका षटकाचा वाजवी खेळ पूर्ण होतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर कंपॅरिझन केले या 2 संघाला. ज्यावेळी पडले संघ फलंदाजी करत होता त्यावेळी तब्बल 13 धावा 12 धावा पहिल्या पॉवर प्ले मध्ये आल्या होत्या. ज्यावेळी कैलासनी गोलंदाजी केली होती त्या ठिकाणी काहीसा मागे पडतोय तो म्हणजे हा धानसर संघ. कारण धावफलकावरती धावा आलेत फक्त आणि फक्त 9 आणि फलंदाज सुद्धा बाद झालेत मैदानावरती किशोर पोर्जी. डिझे धन्यवाद डीजे मास्टर. आशिष गायकवाड, आपल्याला एक सूचना असेल SM डिजिटलचे. बघा आपण युट्यूबवर डे 3 टाकलाय, डे 4 टाकायचंय. आजच्या लाईव्हचं आपण डे 3 टाकलाय, डे 4 आहे.
नक्कीच आज चौथी रात्र या स्पर्धेची जर मागच्या 3 रात्रींचा विचार केला तर पहिल्या दिवशीमध्ये काटई आणि उंबारली संघ सुपर 8 मध्ये आले, दुसऱ्या दिवसामध्ये खंबालपाडा संघ सुपर 4 मध्ये गेला आणि कालच्या रात्रीचा विचार केला तर गौरीपाडा हा कल्याण परिसरातील संघ सुपर 4 मध्ये पुढे सरकलाय आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आज ही चौथी रात्र पहिला सामना जिंकलाय तो म्हणजे गावदेवी खाडी या संघानं आणि हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय आदर्श पडलीगाव वर्सेस धानसर. हा चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर वळतोय, पंचांचा इशारा येतोय, हा चेंडू खराब आहे आणि अवांतर धावेनं धावसंख्या दुहेरी अंकामध्ये येईल. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू झाल्यानंतर धावफलकावरती धावा डबल फिगर मध्ये तुम्ही पाहू शकाल 10 धावा प्रति षटकाचा विचार केला तर प्रति षटकामागे 11च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये काहीसा मागे पडलाय धानसा संघ त्या धावा रिकव्हर करण्याचा प्रयत्न करील राकेश आणि डोनाल्ड. हा चेंडू रिव्हर्सचा वापर अप्रतिम फटका रिव्हर्स अटेंड करतोय चेंडू थांबणार नाहीये आउटफिट फास्ट आहे चेंडू गॅप मध्ये फरार होतोय सीमा पार शानदार स्ट्रोक 4 धावा गुड शॉट. थँक्यू डीसी. आणि या चौकाराच्या मदतीनं आता मात्र राकेश बॅटचं तोंड उघडतोय जर राकेश पोरजीला कित्येक वेळा अटॅकिंग रूप धारण करताना मी पाहिलंय आता तोच राकेश मैदानावरती शांत बसणं थोडंसं कठीण असेल या पडलेगाव संघाला कारण आता आज सेटल झालेत फलंदाजाची नजर बसली आहे चेंडूवरती येणारा प्रत्येक चेंडू आता फुटबॉल सारखा दिसेल राकेश फलंदाजाला तर या फलंदाजाला रोखणं खूप गरजेचं असेल पडलेगाव या संघाला कारण स्वप्नीलला चांगली कामगिरी केली आहे आणि दुसरं षटक फेकलं जात आहे गोलंदाज जपेश पाटीलच्या माध्यमातून तर जपेश पाटील आतापर्यंत एका चेंडूवरती तब्बल 5 धावा आणि एक महागडे षटक पाहायला मिळेल. हा चेंडू फ्रंट फुटला आले फ्रंट फुटला येऊन लॉंग ऑफला बीट करण्याचा प्रयत्न होता संकल्पना होती मोठ्या फडक्याची म्हणजे ती संकल्पना पूर्ण होत नाहीये कारण चेंडू आउटसाइड एज घेऊन ट्रॅव्हल होतं बॅकफुट पॉइंटला आणि फक्त सिंगल लाभेल आणि सिंगल नसता वरती फलंदाज येतील. या ठिकाणी डोनाल्ड पोरजी ताकद आणि गुणवत्तेनं भरलेला हा एक शक्तिशाली फलंदाज तुम्ही पाहू शकाल. धनसर या संघाचा सातत्यानं कला कौशल्याच्या जोरावरती अतिशय चांगली कामगिरी धनसर संघाच्या बाजूने केली आहे तो डोनाल्ड वरती आहे. हा चेंडू डोनासाठी बॅटचा पेस ओपन करतोय मिस टायमिंग स्ट्रोक जज करतायत मिड विकेटला हर्षद पाटील चूक होत नाही हर्षदच्या माध्यमातून अतिशय चांगला झेल टिपला जातोय दुसरा झेल हर्षद पाटीलच्या नावावरती आणि दुसरा फलंदाज बाद होतोय जय गणेश धानसर या संघाचा. फलंदाज बाद होतोय डोनाल्ड आणि बाद झालेत मैदानावरती किशोर आणि नवीन फलंदाज येतोय 4थ्या क्रमांकावरती तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल तुषार पोरजी एक अष्टपैलू खेळाडू धानसर संघातील 4थ्या क्रमांकावरती येत आहेत कधी वर्चस्व गाजत आहेत पडले संघातील गोलंदाज तर कधी ताकद दाखवतात धानसर संघातील फलंदाज राकेश पोरजी उर्फ गोट्याच्या गोट्याकडनं अपेक्षा बाळगत असेल. या ठिकाणी हा धानसर संघाचा संघनायक कैलास पोरजी अजूनपर्यंत खेळाडू कक्षामध्ये आहे फलंदाजी खूप खोलवर आहे धानसर संघामध्ये त्यामुळे गोलंदाजांना अग्निपरीक्षेला सामोरे जावं लागेल कारण धावफलकावरती तब्बल 54 धावा आलेत आणि 55 धावेचे एक मापक लक्ष 11च्या सरासरीने चेस करत असताना चांगली कामगिरी गोलंदाजीच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळते या आदर्श पडलेगाव संघाच्या बाजूनं. एका बाजूला विकेटचं सातत्य सुद्धा टिकून ठेवलाय. हा चेंडू फुल टॉस अप्रतिम फडका गॅप मध्ये चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतात खूप वेगानं व्हेरी गुड फिल्डिंग अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हर वरून लॉंग ऑफला चेंडूला फीड केलाय क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी राकेश कुंभार तोपर्यंत त्या ठिकाणी धावा कंप्लीट केल्या जातील 3 आणि 3 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकेल धावफलकावरती धावा येतील. या ठिकाणी दुसरं षटक सुरू असताना पॉवर प्ले मध्ये 18 धावा धावफलकावरती धानसर संघाच्या बाजूनं. याच दरम्यान आपण बघतोय आमच्या व्यासपीठावरती काटेगावचे माजी उपसरपंच काशीनाथ दादा पाटील यांचं आगमन होतोय तसेच अनिल पाटील यांचंही आगमन होतोय त्यानंतर संतोष बेडेकर आकाश सर यांचंही आगमन होतोय तसेच आमच्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अनंत पाटील यांचंही आगमन होतोय. ओल्ड टू ओमकार शेट्टे गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती.
हा चेंडू रिव्हर्सचा प्रयत्न केला होता, स्ट्रॉंग अपील केलं जात आहे, बीट होत आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. तुषार हा चेंडू जातोय निर्धाव सातत्यानं या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. गोलंदाजी खूप चांगली होती मैदानावरती. मागचा चेंडू फुल टॉस आला होता, मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. अजून मध्ये एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धापलकावरती धावा. पॉवर प्लेचा दुसरं षटक मार्गस्थ असताना 18 आणि P2च्या षटकातील हा शेवटचा चेंडू या ठिकाणी फेकावा लागेल गोलंदाज जपेश पाटील याला. हा चेंडू जपेशचा व्हेरी गुड बॉलिंग, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि बीट होत आहे. तुषार पोर्जीला शांत केलं. शेवटचे 2 चेंडू आता मात्र निर्धाव फेकलेत या ठिकाणी तुषार सारख्या फलंदाजासमोर गोलंदाज जपेश पाटीलना आणि 2 षटकांचा कंप्लीट झाला आहे. 55 धावेचा पाठलाग करत असताना धापलकावरती धावालेत. 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर आतापर्यंत 18 आणि समीकरण उरते मैदानावरती येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 12.33 सरासरीनं 37 धावेचा पाठलाग करावा लागेल धानसर या संघाला. पडलेगाव संघाचा विचार केला तर सुरुवात करून दिली स्वप्नील म्हात्रेनं तब्बल 19 धावा जमवल्या. त्यानंतर वनडाऊनचे फलंदाज जे सागर पाटील मैदानावरती आले. 4 चौकार एका षटकाराच्या मदतीनं 8 चेंडूवरती 23 धावेची उपयुक्त अशी खेळी केली आणि त्याच धावा नितीन काळंदे म्हणाले उपयुक्त ठरल्या या आदर्श पडलेगाव संघाला. आणि 55 धावेचं एक माफक लक्ष डिफेन्स करत असताना 2 षटकामध्ये त्यापर्यंत चांगली कामगिरी साकारली आहे गोलंदाजीच्या क्षेत्रामध्ये स्वप्नील म्हात्रे. त्यानंतर जपेश पाटीलला आणि पुन्हा एकदा दबावाखाली आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय तो म्हणजे धानसर या संघाला गोलंदाज स्वप्नील म्हात्रेच्या माध्यमातून. दोन षटकांचा वाजविके कंप्लीट झाला आणि आमच्या व्यासपीठावरती काटेगावचे माजी उपसरपंच सन्माननीय काशीनाथ दादा पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. तसेच आमच्या स्पर्धेचे लाडके आमचे प्रमुख आयोजक सन्माननीय अनंत दादा पाटील काटई यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांचं T20 ग्रुपच्या आयोजकांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. हा चेंडू स्वप्नीलचा मिस्तामिंग स्टोके यष्टीरक्षक पुढे सरकतोय. तेजस पाटील अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला जातोय तेजसच्या माध्यमातून आणि राकेश पोरजी या मोठ्या खेळाडूच्या पारीचा अंत होतोय आणि तिसरा मोठा झटका राकेश बाद झाल्यानंतर जय गणेश धानसर या संघाला. थँक्यू डीजी. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे राकेश उर्फ गोट्या आणि नवीन फलंदाज येतो मैदानावरती कॅप्टन ऑफ द टीम कैलास पोजी 5व्या क्रमांकावरती येताना तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. कैलास आणि 4थ्या क्रमांकाचे फलंदाज तुषार पोरजी मैदानावरती आहेत. ही स्पर्धा SM डिजिटलच्या माध्यमातून कव्हर केली जाते आणि अनेक प्रेक्षक वर्गाचा सपोर्ट या स्पर्धेला लाभतोय. जो प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला प्रेम देतोय त्या माझ्या सर्व लाडक्या रसिकांचं पुन्हा एकदा T20 ग्रामीण चषकामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं स्वागत करून सर्वांना घेऊन चलतोय मैदानावरती जिथे अतिशय चांगला उत्कंठेचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. पडलेगाव वर्सेस धानसर. बॅटचा पेस ओपन करतोय फलंदाज तुषार ऑन फायर. चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरनं सीमा पार आउट ऑफ द पार्क. दणदणीत षटकार. आणि या षटकारानं आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय या ठिकाणी धानसर संघ. कारण धानसर संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळत होता. डोकं वर काढू दिलं जात नव्हतं धानसर संघातील फलंदाजांना. आता मात्र या षटकारानं डरकाळी फोडतोय मैदानावरती फलंदाज तुषार पोरजी. स्वप्नीलला टार्गेट केलंय आणि 6 धावेनं धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकतीये. धावफलकावरती धावा 55 धावेचा पाठलाग करत असताना 24.
कैलासपूरजी आपण बाहेर येऊ नका, पॅनल्टीला सामोरं जावं लागेल आपल्याला. नक्कीच आयोजकांचा निर्णय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. तुम्ही जरी आयोजक असाल तरी प्रत्येक संघाला शिस्त सारखी असेल, कारण या स्पर्धेचं खास उद्दिष्ट आहे ते म्हणजे डिसिप्लिन. कारण आयोजन खूप चांगलं पाहायला मिळतंय, अप्रतिम स्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळतीये T20 ग्रामीण चषकाच्या माध्यमातून. तसेच आमचे घारिवलीचे माजी सरपंच सन्माननीय सुभाषजी पाटील या व्यक्तिमत्वाचं व्यासपीठावरती शुभागमन होतंय. स्वागत आहे आपल्या व्यासपीठावरती. अनेक मान्यवर तुम्ही व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकाल, कारण आज स्पर्धेची चौथी रात्र आहे. उद्याच्या रात्रीचा जर विचार केला तर अनेक असे मोठमोठे मान्यवर तुम्हाला व्यासपीठावरती पाहायला मिळतील. कारण फ्रेंड सर्कल खूप चांगला आहे T20 ग्रुपचा आणि सातत्यानं माणसं जोडण्याचं काम केलं आहे. अनंता पाटील असतील, प्रवीण पाटील असतील, प्रमोद म्हात्रे असतील, अजय भंडारी आणि त्यांच्या तमाम सहकारी, सुचित, त्यानंतर राज, त्यानंतर संदीपच्या माध्यमातून आणि एक भव्य दिव्य स्पर्धा टेनिस विश्वाच्या माध्यमातून ही प्रकाश धोतातील क्रीडा स्पर्धा प्रेक्षकांना मदती पाहायला मिळतीये. गोलंदाज स्वप्नील आता मध्ये थोडासा दडपणा खाली असेल, प्रयत्न करावे लागतील स्वप्नीलला फलंदाजांना रोखण्यासाठी. हा चेंडू स्लोवर वन, दांडी गुल होतीये. इनसाइड एज झाल्यानंतर चेंडू ऍक्युरेट यष्टांचा वेध घेतोय आणि अजून एक यश मिळतं स्वप्नील म्हात्रेला आणि कमबॅक करून देतोय स्वप्नील म्हात्रे. हा गोलंदाज आदर्श पडलेगाव संघाला फलंदाज बाद होतो मैदानावरती तुषार पोरजी. फलंदाज बाद होतोय तुषार पोरजी. तुषारच्या फलंदाजीचा विचार केला, एक षटकार दाखवला तुषारनं. स्कोर कार्ड वरती धावालेत आतापर्यंत 24. या षटकातील अजूनपर्यंत चेंडू बाकी आहे 3, म्हणजे तब्बल तुम्ही पाहू शकाल अजूनपर्यंत 24 धावा धापलकावरती आलेत. म्हणजे अजूनपर्यंत बऱ्याचशा धावेचा पाठलाग मैदानावरती करायचा आहे. येणाऱ्या काळामध्ये 15 चेंडू आणि 31 धावेची गरज असेल विजयासाठी, ती म्हणजे डान्सर संघाला पडलेगाव संघासमोर. यानंतर घारिवली संघाला तुम्ही पाहू शकाल, ठाणे जिल्ह्यातला एक मोठा संघ सुजितचा, हरीशचा संघ, सनीचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू बॅकफुटला आले, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह सुयोगच्या माध्यमातून, सुयोगच्या बॅट मधनं चेंडू सीमा पार, 4 धावा, गुड शॉट. थँक्यू डीजे. आणि या चौकारानं धावसंख्या पुढे सरकतीये. धावपलकावरती धावा, स्कोर मोजून 28, लॉस ऑफ 4 विकेट्स. चांगली सुरुवात होतीये. फलंदाज संयोग पाटीलच्या बॅटमधून हा पहिला चौकार येतोय. अजूनपर्यंत संघनायक मैदानावरती आहे, ज्या खेळाडूकडे अनुभव खूप चांगला आहे, त्यामुळे कुठे का होईना संकटांना सामोरं जावं लागेल या ठिकाणी पडले संघातील गोलंदाजांना. कारण अजूनपर्यंत क्रिकेटचं एक मोठं नाव कैलास पोरजी 9 सेकंड वरती पाहायला मिळत आहे. हा चेंडू खूप चांगला होता, खोलवर टप्प्याचा चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, डायरेक्ट हिट दिलं होतं. व्हेरी गुड गेम प्लॅन, अतिशय चांगली रणनीती त्या ठिकाणी तेजस स्वप्नीलच्या माध्यमातून चांगला तालमेल पाहायला मिळतोय. बॅकअप सुद्धा खूप चांगलं लाभतोय हर्षलच्या माध्यमातून. तोपर्यंत एक डॉट चेंडू या ठिकाणी फेकला जातोय स्वप्नील म्हात्रे या गोलंदाजाकडनं. आता या षटकातला शेवटचा चेंडू मैदानी बाकी आहे. धावपलकावरती धावा आले, तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 28-55 धावेचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे विजयासाठी येणारे 13 चेंडू आणि 27 धावेची गरज असेल. या ठिकाणी जय गणेश डान्सर संघाला धावा अजूनपर्यंत बनवू शकतील, कारण अजूनपर्यंत विश्वसनीय फलंदाज संयोग आणि कॅप्टन ऑफ द टीम कैलास पोरजी मैदानावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू स्वप्नीलचा, मोठा फटका कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये मिसटायमिंग स्ट्रोक होतोय आणि लॉंग ऑफ रिझर्व मध्ये अतिशय चांगला झेल टिपलाय त्या ठिकाणी जितेश पाटीलच्या माध्यमातून. आणि 5वा झटका या ठिकाणी संयोग पाटीलच्या रूपानं जय गणेश धानसर या संघाला. आणि सामना आता मध्ये दोन्ही संघांच्या बाजूनं मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. मॅच विल ओपन बोथ द साइड. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावेचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे या ठिकाणी जय गणेश धानसर या संघातील फलंदाजांना.
थँक्यू डीसी. आता मात्र गेम प्लॅन बनवला जातोय. रणनीती आखण्याची वेळ होती ती म्हणजे पडलीगाव संघाकडे येणाऱ्या काळामध्ये फलंदाजांना कशा प्रकारे रोखावं यासाठी संघनायक मयूर ठाकूर आणि संघातील तमाम 10 खेळाडू विचार विनिमय करत असताना खेळपट्टीवरती आता मात्र गेम प्लॅन रणनीती बनवली आहे. या ठिकाणी आदर्श पडलीगाव संघानं पडलीगाव संघाचा विचार केला तर शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणं आणि शेवटच्या क्षणापर्यंत सामन्यामध्ये जिद्दीनं किल्ला लढवणं ही ओळख आहे या कल्याण डोंबिवली नगरीमध्ये या आदर्श पडलेगाव संघाची. आणि एक मातब्दार संघामध्ये या डोंबिवली परिसरामध्ये गणना केली जाते. या पडले संघाची त्या संघाला 12 चेंडूवरती 27 धावा डिफेन्स करायच्या आहेत. रायगड जिल्ह्यातील एक बलाढ्य संघ जय गणेश धानसर संघासमोर ज्या संघाची ओळख आहे ती म्हणजे कैलास पोरजी आणि ते नाव अजूनपर्यंत मैदानावरती आहे. जोपर्यंत कैलास पोरजी या नावाचं वादळ मैदानावरती असेल तोपर्यंत गोलंदाजांना अनेक संकटांना सामोरं जावं लागेल. कारण कैलासकडे अनुभव खूप चांगला आहे आणि फलंदाजी खूप इन्फॉर्म मध्ये करतायत सध्याच्या स्थितीला जय गणेश धानसर संघाच्या बाजूनं. त्यामुळे त्या फलंदाजाकडनं अपेक्षा बाळगू शकतील या ठिकाणी धानसर संघाचे पाठीराखे. अनेकशे रायगड नगरीतले प्रेक्षक या ठिकाणी धानसर संघाचा खेळ पाहण्यासाठी आले. त्या सर्व रायगड नगरीमधील क्रीडा रसिकांचं आमच्या ठाणे नगरीमध्ये आम्ही आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. 12 चेंडू 27 धावा. पहिला चेंडू आउटसाइड एज होती. चेंडू ट्रॅव्हल होतो फर्स्ट लिफला. सिंगल वेगानं कंप्लीट करतायत त्या ठिकाणी 7व्या क्रमांकाचे फलंदाज राहुल पाटील आणि मिडल ऑर्डर राहुल पोरजी आणि मिडल ऑर्डरच्या क्षेत्रातील फलंदाज कैलास पोरजी कॅप्टन ऑफ द टीम. आणि सिंगलला सेकंड वरती येतोय एक विस्फोटक फलंदाजाच्या खांद्यावरती जिम्मेदारी आली आहे सामना जिंकून देण्याची या जय गणेश धानसर संघाला. कारण समीकरण चेंज होतंय. 11 चेंडू विजयासाठी 26 धावा आणि प्रेक्षकांना एक अप्रतिम सामना एक अप्रतिम लढत धानसर वर्सेस पडलेगाव या दोन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि अनेक सर लाडका प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा एन्जॉय करतोय युट्यूबच्या माध्यमातून. तसेच या मैदानावरती त्या सर्व रसिकांचं सहर्ष स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. हा चेंडू बॅकफुटला आले. अप्रतिम फडका कन्वर्ट करतोय. शॉट साठी जागा बनवली मात्र क्षेत्ररक्षक त्या डीप मधून कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू बीट करून सीमा पार जातोय आणि हा चौकार पुन्हा एकदा ताकद दाखवून देतोय फलंदाज कैलास पोरजी. थँक्यू डीसी. तेजस मात्रेवरती हा प्रतिहल्ला चढवला जातोय फलंदाज कैलास पोरजीच्या माध्यमातून. समीकरण तुम्ही पाहू शकाल. येणारे 10 चेंडू 22 धावा. एक अतिशय चांगली लढत या दोन संघामध्ये पाहायला मिळतीये. कोणता संघ जिंकणार धानसर की पडले की धानसर हा प्रश्न प्रेक्षकांना मैदानावरती निर्माण होतोय. अतिशय कमी पावलांचा रनअप आहे तेजस पाटील या गोलंदाजाचा. मध्ये गती खूप चांगली दिली जाते चेंडूला. लेंथ खूप चांगली आहे आणि या ठिकाणी सिंगल येतीये. तेजस मात्रे या गोलंदाजाला तुम्ही पाहू शकाल. आणि सिंगलच्या मदतीनं समीकरण पुन्हा एकदा चेंज होतोय. धापलकावरती धावा येते 34 आणि समीकरण या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा चेस कराव्या लागतील या ठिकाणी पडले संघासमोर धानसर या संघाला. हा चेंडू तेजसचा 11% चेंडू होता. शॉट अँड पुल करतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अप्रतिम झेल टिपला जातोय आणि फलंदाज पायचे बाद होतोय की षटकार येतोय. पंचांच्या निर्णयाची या ठिकाणी वाट पाहिली जाईल.
आणि पंचांचा निर्णय येतो या ठिकाणी फलंदाज बाद होत आहेत राहुल पोरजी आणि यश मिळतंय त्या ठिकाणी गोलंदाज तेजस म्हात्रे याला धावफलकावरती धावालेत आतापर्यंत तुम्ही पाहताय 34 अजूनपर्यंत विजयासाठी चेंडू बाकी असतील या षटकातले 2 आणि येणारा एक षटक म्हणजे येणारे 8 चेंडू 21 धावेची गरज आणि 8व्या क्रमांकावरती फलंदाज येतोय अरमान शेख 8व्या क्रमांकावरती येताना तुम्ही पाहू शकाल जय गणेश धानचा संघाच्या माध्यमातून आता मात्र सामन्याची सूत्र पूर्णपणे हाती घ्यावी लागतील कैलास पोरजी या संघनायकाला आणि एक संघनायक म्हणून आपल्या संघाला हा निसटता विजय मिळवून देऊन स्वतःचं नाव आणि स्वतःचा इतिहास या मैदानावरती रचावा लागेल धानसा संघातील या कॅप्टन कुल कैलास पोरजी याला 8 चेंडू 21 धावा एका प्लातून मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते या T20 ग्रामीण चषकाच्या माध्यमातून जबरदस्त प्रयत्न करतोय धावा रोखलेत गोलंदाज तेजसनं हा चेंडू लवा फुल टॉस होता स्वतःला बॅकलिप करत असताना चेंडूला भिरकावून दिलाय मयूर ठाकूर चेंडूवरती येतोय याच मयूर ठाकूरनं क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती सामना जिंकून दिला होता पडलेगाव संघाला आणि उपविजेता पद मिळवून दिलं होतं खिडकाळी संघासमोर एक चेंडू 2 धावेची गरज असताना फक्त सिंगल मयूर ठाकूरनं चांगलं क्षेत्ररक्षण करून खर्च केली होती आणि खिडकाळी संघ त्या स्पर्धेमध्ये हरला होता आणि त्यानंतर पडले संघानं उपविजेता पद सोनापाड्याच्या गावदेवी चषकामध्ये कंप्लीट केलं होतं तोच पडलेगाव संघ पुन्हा एकदा जिंकण्याची स्वप्न घेऊन या ठिकाणी फाईट देतोय धानसा संघाला 7 चेंडू 20 धावा हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज अरमान शेखनं मात्र फक्त सिंगल लाभेल आणि सिंगलच्या मदतीनं एक अतिशय चांगलं षटक पडले संघाच्या बाजूने कंप्लीट होतंय एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या तेजस मात्रेसाठी एक निर्णायक क्षणाला अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना तेजसनं फक्त आणि फक्त 8 धावा या ठिकाणी खर्च केलेत आणि एका फलंदाजाला बाद केलाय आणि सामना टर्न केलाय आणि मजबूत स्थितीमध्ये आणलंय या आदर्श पडलेगाव संघाला 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे येणाऱ्या काळामध्ये 19 धावेची जय गणेश धानसे संघाला विकेटचा विचार केला तर पडले संघानं 7 फलंदाजांना गमावलंय आणि या ठिकाणी धानसे संघानं 6 फलंदाजांना गमावलंय म्हणजे विकेट न गमावता जरी 18 धावा आल्या तरी सामना जिंकू शकेल जय गणेश धानसे संघ आता मात्र सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलंय या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल कैलास पोरजीच्या बॅट वरती तो फलंदाज 9 सेकंडला कैलास पोरजी जो 4थ्या 5व्या क्रमांकावरती आलाय म्हणजे त्या कैलास पोरजीला जास्तीत जास्त वेळ 9 सेकंड वरती ठेवला गेलाय हा एक चांगला निर्णय मी म्हणेल पडलेगाव या संघाचा क्षेत्ररक्षण जर तुम्ही पाहिलं 6 चेंडू वरती 19 धावा रोखताना चेंडू सोपवलाय तो म्हणजे गोलंदाज राकेश कुंभारच्या हातामध्ये राकेश कुंभारचा जर विचार केला गेले कित्येक वर्ष पडले संघाच्या माध्यमातून स्लॉगोरच्या निर्णायक षटकामध्ये या राकेश कुंभारनं सामने जिंकून दिलेत हा इतिहास पडले संघाचा तर कित्येक वेळा सामने संपवलेत लास्ट मोमेंटला धावा चेस करत असताना कैलास पोरजी या फलंदाजानं हा इतिहास या धानसा संघाचा सामना रफ अँड टफ आहे हा चेंडू अक्रॉस द बॅट न चेंडूला भिरकावून देतोय क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतो फलंदाज 2 धावा बनवू शकल्या असत्या मात्र फक्त सिंगल न स्वतःच्या खांद्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी उचलताना तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी कैलास पोरजी या संघनायकाला येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावेचं लक्ष्य पार करायचं या ठिकाणी धानसर या संघाला एक जबरदस्त सामना क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळतोय आणि प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामना धानसा वर्सेस पडलेगाव प्रेक्षकांमध्ये चर्चेला उदाहरण येतंय कैलास पोरजी धावा बनवणार हा विश्वास रायगड जिल्ह्यातील पाठीराख्यांचा धानसा संघाच्या सपोर्टर्सचा तर एका बाजूने डोंबिवली नगरीतील प्रेक्षक वर्ग सपोर्ट करतायत या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आदर्श पडलेगाव या सर्वांच्या लाडक्या संघाला 5 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावा ताकद आहे फलंदाज कैलास मध्ये मग ती ताकद जर सिद्ध केली तर एका रात्रीमध्ये पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यामध्ये हा खेळाडू हिरो बनू शकेल म्हणजे पाहिजे ती हिरो बनण्याची संधी कंप्लीट केली जाते का
आणि हा चेंडू बीट होत आहेत कैलास पोजी सारख्या मोठ्या फलंदाजासमोर निर्धाव चेंडू फेकणं म्हणजे मातीतून तेल काढण्यासारखं असेल. अजूनपर्यंत सामना संपला नाहीये. 4 चेंडू विजयासाठी 18 धावेची गरज. मात्र लक्ष थोडस महागडं होतंय. स्वप्नील गेम प्लॅन बनवत आहे, सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय पडले संघ. हा चेंडू कैलाससाठी ऑन साइडला शफल झाले. क्षेत्ररक्षक येतो वेगानं हर्षद पाटील. व्हेरी गुड फिल्डिंग. एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या हर्षद साठी. आता सामना मात्र 80% झुंकतोय आदर्श पडलेगाव संघाच्या बाजूनं आणि पडले संघातील पाठीराख्यांचा टाळ्यांचा गडगडाट तुम्ही पाहू शकाल राकेश कुंभारकर या गोलंदाजासाठी. कारण समीकरण उरलंय 3 चेंडू 17 धावा, 16 धावा जरी आल्या तर विकेटच्या आधारावरती सामना चेस करू शकेल धानचा संघ. हा चेंडू फुल टॉस. सामना खुला करायचा होता या चेंडूवरती, मात्र चेंडू बॅट वरती येत नाहीये. मयूर ठाकूर अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फक्त सिंगल लाभेल आणि सामन्यामध्ये औपचारिकता उरतीये. मात्र या ठिकाणी जर एखादा चमत्कार झाला, वाईट प्लस चौकार आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी करू शकेल. मात्र वाईट प्लस चौकार येऊ देणार नाहीये पडले संघ. कारण सातत्यानं मास्टर ब्रेन म्हणजे स्वप्नील मातेची ओळख आहे पडले संघाच्या माध्यमातून. त्याचा गेम प्लॅन तुम्ही पाहू शकाल. एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्या ठिकाणी फाईन लेग मध्ये सजवला जातोय जेणेकरून चौकार यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चूक झाली तर रोखला जाऊ शकेल आणि संधी मिळून शकणार नाहीये. ही संकल्पना या ठिकाणी पडले संघातील संघनायकाची. 2 चेंडू. हा चेंडू यावेळी खूप चांगला आहे. चेंडूची लेंथ लेग स्टिक वरनं निघून जातोय. यष्टांचा वेध घेणारा चेंडू होता आणि सामना या ठिकाणी जिंकतोय आदर्श पडलेगाव संघ. फक्त सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे कारण एका चेंडूवरती 16 धावेची गरज असेल या ठिकाणी धानसा संघाला. कैलास पोजी शेवटच्या क्षणापर्यंत थांबले तरी सामना जिंकता आला नाहीये. वन्स अगेन हा चेंडू तुम्ही पाहू शकाल पॅड वरती आदळतोय आणि तब्बल 16 धावेनं 55 धावा डिफेन्स करत असताना सामना जिंकलाय या ठिकाणी आदर्श पडलेगाव संघानं. अप्रतिम कामगिरी केली तेजस म्हात्रेनं. त्यानंतर चांगलं षटक फेकलं ते म्हणजे गोलंदाज राकेश कुंभारकरनं. या दरम्यानच्या व्यासपीठावरती डोंबिवलीचे सर्वांचे लाडके आसदेगावचे स्थानिक नगरसेवक सन्माननीय विनोददादा काळन यांच्या ठिकाणी शुभागमन होतंय. मी आमंत्रित करतोय विनोद काळन यांना. त्यांचा संघ येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पाहू शकाल आज संघ मैदानावरती उतरेल.